तुम्ही आवडते का तुम्ही त्याच्या हा मुलाच्या हो सगळं तुमच्याकडे मन मोकळं करत असेल तो. गाणे घालू नाही पण तुमचे छंद काय हे तर वाचन. वाचन. टीव्ही बघणं टीव्ही बघता कधी पण टीव्ही दुपारी घरी आल्यावर खवळे बघता की नाही दुपारचं बघते तर तेच म्हटलं मी. कारण 1:30 वाजता तुम्ही दुकान बंद करता तुमचं. आल्या आल्या लगेच पहिलं बटन दाबलं की पहिले तेच जेवताना खवळच बघायचं. आता काय करायचं याच्यात बटाटा ऍक्च्युली बटाटा ना तो असा असा करून टाकला तर कच्च कमी होणार नाही. आता हे सगळं झाल्यानंतर त्यात आपल्याला काय घालायचं ह्या सगळ्या मसाले घालायचे. हे आता ह्याच्यात काढू तोपर्यंत हे होईल आपलं. चणा डाळ आणि सगळ्या डाळी तुम्ही भिजवून घेतल्या होतात ना 8 तास आणि मग ते आपण फ्राय केले सुकवल्यानंतर सुकवल्या. कारण त्या नुसतं टाक आपल्याला ती चणा डाळ बाजारात मिळते बघा तिखट. हा मग त्याचीच तोच प्रकार आहे. पण मग तिखट कधी लावतात मग त्याला झाल्यावरतीच झाल्यानंतर आपण मक्याचा चिवडा करतो नाही का तेव्हा कसं हे तळलं. तळून झाल्यानंतर त्याला मीठ तिखट बीठ लावतात. ओके काय तो कुटीर उद्योग आहे ना. जरा रंग हळूहळू बदलतोय. आत्ता झाला गुलाबी रंग आला. गॅस बंद करू. सगळं आपण तेल काढून घेतलेलं आहे आणि आता आपण ह्याच्यावर घातलं. ओके आता आपल्याला काय काय घालायचं ह्याच्यात द्या. त्याच्यामध्ये थोडंसं हळद हळद तिखट चवीनुसार घाला की खराब घालू का. हो हो झणझणीत व्हायला पाहिजे ना. थोडंसं साखर मीठ चाट मसाला द्या. हे चटपटीत पदार्थ मला सांगा कसं करायचं. भार 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 होतात माझ्याकडून चटपटीत पदार्थ. झालं ना हो. रेडी. हे माझ्या मुलाचं आणि पुतण्याचं एकदम फेवरेट खाणं आहे. हो का बघता लिहून घ्या. साहित्य नाही करू दे काय मी आपलं तिखट मला आवडतं म्हणून घालतं. तुमचं तुम्ही बघा काय करायचं आयुष्यात. हे कशाबरोबर आपल्याला खाता येईल हा प्रश्न विचारणं मूर्खपणाचं ठरेल. ज्यांना जे हुशार आहेत त्यांना माहिती आहे हे कशाबरोबर खायचं. कळलं का. पण सांभाळून ह्याच्यात सर्व करताना थोडं लिंबू पिळलं तरी चालेल. हो वा. आणि अगदी तुम्हाला हौस असेल तर बारीक मिरची कापायची अशी चिरायची थोडी अशी बारीक दिसेल न दिसेल पण झडका लागेल. लिंबू पिळायचं आणि मग सुरू घ्या साहित्य आणि कृती. डाळींचा चिवडा यासाठी लागणारं साहित्य किसलेला बटाटा भिजवून सुकवलेली चण्याची डाळ भिजवून सुकवलेली मुगाची डाळ शेंगदाणे भिजवून सुकवलेले अख्खे मसूर हळद लाल तिखट साखर चाट मसाला आणि मीठ. कृती कढईत तेल गरम करून त्यामध्ये चण्याची डाळ मुगाची डाळ अख्खे मसूर शेंगदाणे आणि किसलेला बटाटा हे सर्व पदार्थ वेगवेगळे तळून घ्यावेत. तळलेले सर्व पदार्थ एका बाउलमध्ये घेऊन त्यावर हळद साखर लाल तिखट मीठ आणि चाट मसाला घालून डाळींचा चिवडा सर्व्ह करावा.